नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 16 जानेवारी 2025 वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज कांद्याचे दरामध्ये पुन्हा एकदा बदल झालेला पाहायला मिळते। तर कांद्यांचा हा चढ उतार या ठिकाणी आपल्याला दर जे कमी जास्त होताना पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार कांद्याचे दर जे ते वेगवेगळे पाहायला मिळतात। तर आज पुन्हा एकदा कांद्यांचे दर उच्चांकी या ठिकाणी आपल्याला झालेले पाहायला मिळतात। तर 1-2 रुपयांनी या ठिकाणी आपल्याला कांद्याचे दर जे ते कमी जास्त होताना पाहायला मिळते। तर थोडीशी मागणीचा परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मार्केटमध्ये आवक जी आहे ते रेग्युलर येत असताना या ठिकाणी आपल्याला मागणी जी आहे ती थोडीफार कमी जास्त होताना पाहायला मिळते। त्यामुळे 2 ते 3 रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा कांद्याच्या दरावरती पाहायला मिळते। तर आज कांद्याचे उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात हे आपण जाणून घेऊ। या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्यांची आवक जी आहे ते आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला बदल देखील आज पाहायला मिळालेला आहे। तर लहान गोल्टी कांद्यासाठी साधारणतः 15 ते 20 रुपयापर्यंत गोल्टी कांद्यासाठी दर पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी 20 ते 23 रुपयापर्यंत मोठ्या साईजच्या कांद्यासाठी दर पाहायला मिळते। तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 28 रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे। क्वालिटीनुसार दरामध्ये देखील आज बदल पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांची आवक जी आहे ते मोठ्या साईजमध्ये कांद्याची आवक जी आहे ते मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते। त्यामुळे 25 ते 28 रुपयापर्यंत चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये मोठ्या साईजच्या कांद्याला मागणी मार्केटमध्ये थोडीफार जास्त असलेली पाहायला मिळते। परंतु यंदाच्या वर्षी आपल्याला कांद्याची साईज जी आहे ते मीडियम साईज जास्त असल्यामुळे कांद्याचे दर जे आहे ते सरासरी जर पाहिले तर 20 ते 22-23 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये टॉप मोठ्या साईजमध्ये 28 रुपयापर्यंत उच्चांकी दर ही आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर कांद्याचे दर जे आहे ते दिवसेंदिवस आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात। तर आवक स्थिर असताना हे देखील मागणी थोडीफार कमी जास्त झाल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला 2-3 रुपयांनी कमी झालेले पाहायला मिळत होते। परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी 28 रुपयापर्यंत उच्चांकी दर या मार्केटमध्ये आज पाहायला मिळालेला आहे।